मी माझ्या आईला माणूस म्हणून बघू शकायला लागले. आपली आई आई असते, आपण तिला इंडिव्हिज्युअल म्हणून कधी बघू नाही शकत, पण माझ्याकडनं हे अलीकडेच पॉसिबल झालंय. तर मी तिला कधी कधी जज पण करते ॲज अ वुमन किंवा ॲज अन इंडिव्हिज्युअल. हे काहीतरी नवीन आहे, हे मी सुद्धा पहिल्यांदा एक्सपिरियन्स करते. कारण आपली आई आपल्यासाठी आई असते यार, की हे झालं तर तिने असंच वागलं पाहिजे, हे झालं तर तिने हेच केलं पाहिजे, हे तिने केलं नाही म्हणजे ती चुकली. हे जे ठोकताळे आहेत ते सगळे गळून पडतात जेव्हा तुम्ही तिला माणूस म्हणून बघायला लागता. माझ्यामध्ये खूप जे गुण किंवा काही गोष्टी आहेत, असं म्हणतात की गावाला जाताना का गेल्यानंतर का जायच्या आधी केर काढू नये, ह्या आईकडनं आलेल्या गोष्टी आहेत, नाहीतर ह्या कुठून कळणार आपल्याला. तर मला असं वाटतं की आपण नकळत इतक्या गोष्टी पडत असतात आणि आपण त्या नकळत करत असतो, पण त्याचं कधी रिअलायझेशन होत नाही किंवा कधी सांगत नाही आपण की मी तुझ्यामुळे हे शिकले, हा थँक्यू. पण आता मी तिला माणूस म्हणून बघायला लागल्यामुळे मी तिच्याशी खूप वेगळ्या प्रकारची कॉन्व्हर्सेशन्स पण करू शकते. माणूस म्हणून, आई म्हणून नाही, फक्त एक स्त्री म्हणून. हे मी तिला माणूस म्हणून अप्रोच करून बियॉन्ड आई म्हणून मी तिच्याशी कन्व्हर्स करू शकते, हे मला खूपच भारी वाटतं.